संभाव्य नावे तुम्हीच जाहीर केलेले आहेत, प्रतापराव पाटील सगळे तुम्हीच जाहीर केलेले आहेत ना. तो माझा अधिकार नाही. ज्या चर्चा चाललेल्या आहेत त्याच्यातलं कोणीतरी एक होईल. आमचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे बैठकीमध्ये आमदार म्हणून, कारण शिवसेनेला तिकीट द्यायचं आहे आणि प्रतापराव पाटील देखील शिवसैनिक असं नाही. हे बघा, आज एवढं एक मत झालेलं आहे की इथे आपली भारतीय जनता पक्षाच्या बरोबरच शिवसेनेची ताकद आहे. हे सगळं खरं असताना सुद्धा या जळगाव जिल्ह्यातल्या दोघंही लोकसभेचे खासदार हे भारतीय जनता पक्षाचे, विधान परिषदेचा सदस्य भारतीय जनता पक्षाचा आहे, महापौर भारतीय जनता पक्षाचा आहे, स्थायी समितीचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा आहे. मग बरोबरीची ताकद असताना किमान आम्हाला विधान परिषदेची जागा द्यावी ह्या विषयावर आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. आणि याच्यासाठी कुठलीही तडजोड नाही की ही सोडा मग ही आम्हाला द्या, असं न करता जळगाव जिल्ह्यातली विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला सोडावी याच्यावर आमचं एकमत झालेलं आहे. जर का शिवसेनेला सुटणार नसेल तर आम्हाला मैत्रीपूर्ण लढत लढण्याची परवानगी द्यावी. याच्यासाठी सर्व आमदारांचं शिष्टमंडळ उद्या माननीय आमचे मुख्य नेते आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी उद्या कुठल्याही परिस्थितीत मुंबईला हजर राहावं अशा पद्धतीचं एकमत झालं. उमेदवाराच्या नावावरती काही खल झालेला आहे का? तुमचे चिरंजीव असतील, मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव, दोघांची नावं या ठिकाणी चर्चेत आहेत. सध्या पुढे कोणाचं नाव? एक लक्षात घ्या, जरी उमेदवार सगळे इच्छुक असले तरी उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार हा शेवटी शिवसेना प्रमुखांचा असतो, पक्षप्रमुखांचा असतो, मुख्य नेत्यांचा असतो. त्याच्यामुळे तो अधिकार हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर सोडलेला आहे. अगदी एकमत असं झालेलं आहे की तुम्ही फक्त आम्हाला सिग्नल द्या, आम्ही तुम्हाला एक शिवसैनिक हा विधान परिषदेवर पाठवायची हमी आम्ही देतो, अशा पद्धतीचं एकमत झालं. अशी माहिती आपण जर विचार केला तर भाजपचा आणि शिवसेनेच्या संख्यावर सारखं आहे, त्यामुळे तुम्हाला भाजप सहजासहजी जागा देईल अशी स्थिती का आता नाही आहे? जर समजा भाजपने आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली तर शिवसेना लढेल असं स्थानिक आमदारांचं एकमत झालं. याच विषयावर एकमत झालं की आपण म्हणजे युतीनी भारतीय जनता पक्षाने मोठा भाऊ म्हणून लहान भावाला म्हणजे शिवसेनेला आमच्या आट्टास्तव म्हणा ती विधान परिषदेची जागा आम्हाला सोडावी अशा पद्धतीचा हट्ट आम्ही सगळे आमदार महायुतीचे नेते म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसमोर मांडणार आहोत. जर महायुतीमध्ये जागा नाही सुटली तर आम्हाला मैत्रीपूर्ण लढतीसाठी आपण परवानगी द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. ती परवानगी दिली तर 100% शिवसेनेचा उमेदवार उभा राहील आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून येईल अशा पद्धतीचं एकमत आमचं झालं. मी तुम्हाला तेच सांगतोय की आज उमेदवार कोण आहे याच्याही पेक्षा पहिल्यांदा जागा आमच्या पारड्यात पाडणे. ती जागा जर का एकदा सुटली तर मग सगळे इच्छुक उमेदवार हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर ते नावं जातील. त्याच्यातलं नाव कोणाला डिक्लेअर करायचं हा अधिकार माझा किंवा गुलाब भाऊंचा नाही, तो अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे त्या विषयावर मी सांगू शकतो. आजची जी बैठक आहे ती उमेदवाराच्या नावावरती निश्चित करण्यासाठी बोलवलेली होती अशी माहिती येते. मात्र बैठकीमध्ये नावावरती एकमत होऊ शकलं नाही अशी देखील माहिती पुढे येते. नाही, तसा विषय नाही. आम्ही पहिला विषय असा आहे की उमेदवारावर चर्चाच नाही झाली. आज जी चर्चा झाली ती फक्त शिवसेनेला ही जागा सुटावी आणि जर सुटली नाही तर इंडिपेंडंट लढण्यासाठी, मैत्रीपूर्ण लढण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी याच्यासाठी हे शिष्टमंडळ मुंबईला रवाना होतं. एकमत झालंय का मैत्रीपूर्ण लढत? 100% आमदार, माजी खासदार सगळ्या जिल्हा प्रमुखांचं एकमत झालेलं आहे की आपण सगळ्यांनी स्वतंत्र, जर महायुतीने जागा सोडली नाही तर स्वतंत्र लढावं अशा पद्धतीचं एकमत झालं. उद्या आमदारांचं शिष्टमंडळ शिंदे साहेबांना भेटणार आहे तेव्हा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. उद्या पहिल्यांदा जागा सुटणं महत्त्वाचं आहे आणि मग कदाचित एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते प्रमुख आहेत, ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत, कदाचित उद्या ते उमेदवार जाहीरही करू शकतो. उमेदवाराच्या नावासंदर्भात चर्चा होईल का? उमेदवारीच्या नावाच्या उमेदवाराच्या नावासंदर्भात सगळ्यात पहिला विषय हा आहे की जागा आम्हाला महायुतीकडून सुटणे.
जर नाही सुटली तर स्वतंत्र लढण्यासाठी परवानगी देणे, या दोघं विषयांपैकी निर्णय झाल्यावर त्याच मिनिटाला मी तुम्हाला सांगतो उमेदवारी तिथंच जाहीर होईल. या संभाव्य नाव बैठकीत कोणाचं? या संभाव्य नाव कोणाचं? आता संभाव्य नावे तुम्हीच जाहीर केलेले आहेत, प्रतापराव पाटील. सगळे तुम्हीच जाहीर केलेले आहेत ना, तो माझा अधिकार नाही. ज्या चर्चा चाललेल्या आहेत त्याच्यातलं कोणीतरी एक होईल. आपण आपण कधी या चालले बैठकीत